झी 24 तास एक पाऊल पुढे। 24 तास उलटून गेल्यानंतरही माडच्या निवासी डॉक्टरांचा संप आज कायम आहे। माडचे निवासी डॉक्टर आता आपल्या सोबत आहेत। आज संध्याकाळपर्यंत जर त्यांनी संप मागे घेतला नाही तर सरकारकडून मेस्मा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत काही तोडगा निघणार आहे का, त्यांच्याकडून काही प्रतिसाद दिला जाणार आहे का, हे आपण जाणून घेऊयात। मला सांगा, संध्याकाळपर्यंत जर तुम्ही हा संप मागे घेतला नाही तर मेस्मा अंतर्गत कारवाई होईल असं सांगण्यात आलेलं आहे, काय सांगाल? आम्ही सगळे रेसिडेंट डॉक्टर, मी अगोदरही सांगत आलेलो आहे, आम्ही सगळेजण एक सोबत आहेत, एक साथ आहे, आमची युनिटी आहे। त्यामुळे मेस्माला आम्ही सामोरं जायला तयार आहेत। आणि बेसिकली आम्ही स्टुडंट्स आहोत, आम्ही एम्प्लॉय नाही आहे, त्यामुळे मेस्मा ॲक्टच्या अंदर आम्ही येत नाही। पण जेव्हा इमर्जन्सी सेवेला कुठेतरी फटका बसतो, कुठेतरी अडथळा येतो, तेव्हा मेस्मा अंतर्गत तुमच्यावर कारवाई होऊ शकते। त्याच्या आधी काही तोडगा निघण्याची शक्यता आहे का? आज कुठली बैठक आहे का? सरकारसोबत तुम्ही काही बोलणार आहात का? इमर्जन्सी सर्व्हिसेस हँडल करण्यासाठी पूर्ण फॅकल्टी मेंबर्स, लेक्चरर्स आणि प्रोफेसर्स आहेत। तर त्यामुळे आम्ही असं समजू शकत नाही की आम्ही शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे की आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे ते आमच्यामुळे हॅम्पर होत आहेत, असं होऊ शकत नाही। काल काही जे हॉस्पिटल्स होते त्यातल्या डॉक्टरांनीही तुम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे, शिवाय जे हॉस्पिटलही उद्यापासून जॉईन होणार आहे। आणखी किती डॉक्टरांचा सहभाग याच्यामध्ये कालपासून आजपर्यंत वाढला? जवळपास 1000 डॉक्टरांचा सहभाग वाढलेला आहे। म्हणजे मुंबईत जर आपण बघायला गेलं किंवा राज्यभरात किती असे डॉक्टर आहेत जे आज त्यांची संख्या वाढली आणि ते संपावर आहेत? तेच 1000-1500 डॉक्टर वाढलेले आहेत, जे की बीएमसीचे पेरिफेरल हॉस्पिटल्स आजपासून सगळे आमच्या सोबत आहेत, जे की कालपर्यंत नव्हते। सरकारकडून काही तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे का, किंवा काही चर्चा झालेली आहे का याबद्दल? सरकारकडून काही चर्चा झालेली नाही, जे की तुम्हाला माहीतच आहे, सोमवारच्या मीटिंग नंतर सरकारने काहीच आमच्यासोबत कॉन्टॅक्ट केलेला नाही आणि त्यासोबत संदर्भात काहीच डिस्कशन झालेलं नाही। सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे, डॉक्टर्सही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्याच्यामुळे संध्याकाळी जर मेस्मा अंतर्गत कारवाई केली त्यालाही सामोरं जायला हे डॉक्टर तयार आहेत। मात्र रुग्णांचे जे हाल होत आहेत, पेशंट जे सफर करतायत, त्याला जबाबदार कोण आणि त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था काय, याच्यावर कोणी बोलायला मात्र तयार नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।